पहिलं अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी किरण सर, परफेक्ट कॉमर्स अकॅडमी. आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन येत आहोत. बऱ्याच मुलांचे डाऊट होते की सर डेट चॅप्टर अवघड जातो आणि डेट चॅप्टर कधी अवघड जातो? जेव्हा सिंगल पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलं जातं. ओके. म्हणजे सर्व पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवायची सवय लागलेली असते आपल्याला आणि जेव्हा क्वेश्चन असा विचारतो आणि जनरली 90% तर बोर्ड असा क्वेश्चन विचारतो की ज्या क्वेश्चन मध्ये सिंगल पार्टनरचं म्हणजे कुठल्याही एका जो पार्टनर डिसीज होतोय किंवा ज्या पार्टनरची डेथ होते त्याच पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करा म्हणतात. ओके. म्हणजे डिसीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करा. त्यानंतर त्याच्या वर्किंग नोट द्या म्हणतील. वर्किंग नोट कशाच्या द्यायच्यात मित्रांनो आपल्याला? वर्किंग नोट मध्ये आपण गुडविलची वर्किंग नोट देणार. त्याच इम्पॉर्टंट जेवढ्या वर्किंग नोट आहेत ते आपण आजच्या या क्लासमध्ये बघणार आहोत. एक एक करून आपण प्रत्येक वर्किंग नोट बघून घेऊयात मित्रांनो. चला तर सुरुवात करूयात आपण. आपल्या चॅप्टरचं नाव आहे डेथ ऑफ ए पार्टनर. ओके. बिझनेस मधून एखाद्या पार्टनरची जेव्हा डेथ होते तेव्हा त्या पार्टनरला बिझनेस मधून कोणकोणत्या गोष्टी द्याव्या लागतात ते आपल्याला या प्रत्येक ऍडजस्टमेंट मध्ये शिकायचे. चला सुरुवात करूयात. चॅप्टरची हेडिंग असेल मित्रांनो आपली डेथ ऑफ ए पार्टनर. डेथ ऑफ ए पार्टनर चॅप्टरची हेडिंग असेल मित्रांनो आपल्या. त्यानंतर बघूयात पुढे आता काय आहे ते. बघा मित्रांनो, पहिली ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो आपली प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स. पहिली ऍडजस्टमेंट कशाची आहे मित्रांनो आपली? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आता सर हे काय असतं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट काय असतं ते आपण बघूयात मित्रांनो. बघा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स म्हणजे काय? आता पार्टनरची जी डेथ होते ती इयरच्या एकदम अॅक्युरेट फर्स्ट डेटला पण होणार नाही किंवा एंडिंगला होणार नाही, मध्येच कुठेतरी होणार. म्हणजे पार्टनर बिझनेस मध्ये 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने काहीतरी दिवस काम केलेलं असणार आहे यावर्षी. मग वर्षभरात पार्टनरने जेवढे दिवस किंवा जेवढे महिने बिझनेस मध्ये काम केलंय तर त्याचा प्रॉफिट त्याला भेटला पाहिजे तेवढ्या दिवसाचा. ओके. आणि त्याच प्रॉफिटला काय म्हटलं जातं? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. त्या प्रॉफिटला काय म्हटलं जातं मित्रांनो? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. ओके. एकदम सोपं आहे मित्रांनो. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचे जनरली 2 इफेक्ट जातात. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटचे डेथ ऑफ पार्टनर या चॅप्टर मध्ये किती इफेक्ट द्यायचे असतात आपल्याला? 2 इफेक्ट द्यायचे असतात मित्रांनो. पहिला इफेक्ट द्यायचा असतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. पहिला इफेक्ट कुठे देणार आपण? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला देणार. आणि दुसरा इफेक्ट देणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला. सर कुणाला दिला जातो? फक्त डिसीज होणाऱ्या पार्टनरला. हे जे शेअर आहे ते कुणाला दिला जातो? फक्त डिसीज पार्टनरला. म्हणजे ज्या पार्टनरची डेथ व्हायली त्याला त्याचा हिस्सा दिला जातो. हा काढायचा कसा? एकदम सोपं सांगतोय मित्रांनो. हा काढायचा कसा? एक्झाम्पल साठी एक आपण अमाऊंट घेऊया. फॉर एक्झाम्पल म्हणून ही अमाऊंट घेऊयात मित्रांनो आपण. समजा एक इस्टिमेटेड प्रॉफिट दिला जाईल तुम्हाला क्वेश्चन मध्ये. इस्टिमेटेड प्रॉफिट देतील किंवा मागच्या 2 वर्षाचा प्रॉफिट देऊन त्याचा ऍव्हरेज करून द्या म्हणतील तुम्हाला. ओके. आता कारण हे तर वर्ष आपलं संपलं नाही, त्यामुळे आपल्याकडे प्रॉफिट अवेलेबल आहे का या वर्षीचा? नाहीये. समजा एक्झाम्पल साठी घेतोय आपण की जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला इस्टिमेटेड प्रॉफिट दिलाय 12,000. एस्टिमेटेड प्रॉफिट किती दिलेला आहे आपल्याला? 12,000 प्रॉफिट दिलेला आहे. आणि तुमच्या पार्टनरचा रेशो असेल समजा 2:1. म्हणजेच पार्टनरचे जे प्रॉफिट आहेत त्याचे किती हिस्से करावे लागतील आपल्याला? 5 हिस्से करावे लागतील त्याचे. मग बघा या 12,000 चे आपल्याला किती हिस्से करावे लागतील? 5 हिस्से करावे लागतील मित्रांनो. मग आपण 12,000 चे किती हिस्से करणार? 5 हिस्से करणार. तर मग एक हिस्सा किती येणार बाळांनो? 2. उरले किती? 2. 20. 2400 रुपये. एक हिस्सा किती येणार मित्रांनो? 2400 रुपये एक हिस्सा येणार या ठिकाणी आपला. ओके. समजा जाणारा पार्टनर हा शेवटचा पार्टनर आहे तर मग त्याचा बिझनेस मध्ये किती हिस्सा आहे? एक हिस्सा आहे. मग आपण त्याला 2400 रुपये द्यायचे का हो? नाही. हीच चूक होते मित्रांनो. एक्झाम मध्ये सुद्धा हीच चूक होते. आपण काय करतो? जो काही इस्टिमेटेड प्रॉफिट दिलेला आहे त्याचे बरोबर हिस्से करतो. बरोबर तेवढे शेअरिंग करतो आणि त्याच्या हिश्श्याला जेवढे यायले तेवढे देऊन टाकतो आणि मोकळं होतो. नाही. त्याने किती महिने काम केलं बघायचं मित्रांनो. त्या पार्टनरने जेवढे महिने बिझनेस मध्ये काम केलंय तेवढ्याच महिन्याचा प्रॉफिट त्याला द्यायचा आहे.
त्याला वर्षभराचा प्रॉफिट द्यायचा नाही, कारण हे 2400 रुपये जे येतील का ते तुमचे वर्षभराचे आहेत मित्रांनो. हे 2400 रुपये तुमचे काय आहेत वर्ष. समजा तुमच्या पार्टनरची डेथ झालेली आहे 1 ऑक्टोबरला, म्हणजे 6 महिने काम केलंय. तर मग त्याचा जो हिस्सा येईल त्याला काय करावं लागेल तुम्हाला इंटू 6 डिवायडेड बाय 12 करावं लागेल. इंटू 6 आणि डिवायडेड बाय काय कराल तुम्ही 12 कराल आणि मग त्याचा तुम्हाला हिस्सा भेटेल तर किती येईल 1200 रुपये जनरली. फॉर एक्झाम्पल साठी त्याचा हिस्सा किती येतोय तुमचा 1200. मग या 1200 रुपयाचे तुम्ही दोन इफेक्ट देणार. पहिला इफेक्ट कुठे देणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जो पार्टनर देत होते त्याच्या कॉलम मध्ये देणार बाय पी अँड एल सस्पेन्स अकाउंट म्हणून आणि त्याचा दुसरा इफेक्ट देणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवायचं पी अँड एल सस्पेन्स. हे दाखवताना एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा एका मार्काचा विषय असतो हा. जर क्वेश्चन मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल काय सांगतोय मित्रांनो जर क्वेश्चन मध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल तर हे पी अँड एल सस्पेन्स जेव्हा आपण असेटला दाखवतो का तेव्हा तो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मायनस करायचा आणि त्यानंतर त्या असेट साइडला दाखवायचा पी अँड एल सस्पेन्स राहील लक्षात मित्रांनो. कॉमनली येणारे ऍडजस्टमेंट बघतोय आपण. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो आपली कमिशन और सॅलरी टू डिसीज्ड पार्टनर. कमिशन और सॅलरी टू डिसीज पार्टनर म्हणजे ज्या पार्टनरची डेथ व्हायली त्या पार्टनरला जर अग्रीमेंट नुसार पार्टनरशिपची जी तुमची डीड झालेली असेल त्यानुसार कमिशन पेएबल असेल किंवा सॅलरी पेएबल असेल ते सुद्धा तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये येत आणि जनरली येतच 99% तुम्हाला एक्झाम मध्ये इंटरेस्ट ऑन सॉरी इंटरेस्ट नाही कमिशन टू पार्टनर डिसीज पार्टनर किंवा सॅलरी टू डिसीज. आता हे देताना जर अमाऊंट सरळ दिली तर नो प्रॉब्लेम पण कधी कधी काय म्हणतात पर मंथ मध्ये अमाऊंट देतात तुम्हाला. समजा 5000 पर मंथ सॅलरी असेल किंवा कमिशन 5000 पर मंथ देतील. एकदम सोपं काम आहे मित्रांनो. 5000 पर मंथ दिलं तर काय करायचं त्याने किती महिने काम केलं बघायचं बिझनेस मध्ये. पार्टनर 1 ऑक्टोबरला आपल्या एक्झाम्पल साठी आपण 1 ऑक्टोबर तारीख पकडूयात त्याची डेटची. समजा पार्टनरने 1 ऑक्टोबरला डेथ झाली तर 6 महिने काम केलं ना हो बिझनेस मध्ये. तर मग 6 महिन्याची त्याला सॅलरी भेटायला पाहिजे. महिन्याला 5000 पकडूयात आपण 5000 महिन्याला म्हणलं तर त्याला इंटू किती करायचं 6 करायचं म्हणजे किती 30,000 रुपये आपण त्याला सॅलरी देणार. आता या सॅलरीचे दोन इफेक्ट जातील. पार्टनरला कमिशन द्यायचं असेल डिसीज पार्टनरला डेथ होणाऱ्या पार्टनरला तुम्हाला कमिशन द्यायचं असेल सॅलरी द्यायची असेल तर याचे दोन इफेक्ट. तसं तर तुम्हाला हा दोन इफेक्टचा पण येणार नाही एकच इफेक्ट कारण जेव्हा एका पार्टनरचं कॅपिटल अकाउंट विचारलं जातं का तेव्हाच ही अशी ऍडजस्टमेंट येते तुम्हाला. त्यामुळे याचा एकच इफेक्ट द्यायचा आहे तुम्हाला मित्रांनो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. म्हणजे तुम्ही जे डेथ होणाऱ्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवणार आहात त्याच्या क्रेडिट साइडला एक इफेक्ट देऊन टाकायचा आणि इंटू जेवढे महिने काम केले तेवढ्या महिन्याचं करायचं आहे तुम्हाला. एकदम सोपा. याचा इफेक्ट कुठं जाईल तुमचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला जाणार मित्रांनो क्रेडिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला जाईल क्रेडिट साइडला याचा इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला. ओके. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. ची ऍडजस्टमेंट कशाची आहे मित्रांनो आपली व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. पार्टनरने बिझनेस मध्ये एवढे दिवस काम केलं बिझनेसचं नाव मोठं झालं. बिझनेसचं मार्केटमध्ये रेप्युटेशन क्रिएट झालं एक चांगली इमेज क्रिएट झाली. मग त्याच्यामध्ये याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन असणार आहे डेथ होणाऱ्या पार्टनरचं तर त्याचा हिस्सा त्याला भेटला पाहिजे. त्याचा गुडविलचा हिस्सा त्याला भेटला पाहिजे. ओके. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये बॅलन्स शीट विचारली असेल तर दोन इफेक्ट द्यायचे तुम्हाला. पहिला इफेक्ट कुठे जाईल मित्रांनो पहिला इफेक्ट जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइड. पहिला इफेक्ट कुठे जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला. जेवढं काही आपण डिसीज पार्टनरचा हिस्सा बिझनेस मध्ये रेज करतोय तेवढा जाणार बॅलन्स शीटच्या कुठे असेट साइडला. समजा पण तुम्हाला फक्त डिसीज पार्टनरच कॅपिटल अकाउंट विचारलं तर त्याचा तुम्हाला एकच इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो त्याचे दोन इफेक्ट द्यायचे नाहीयेत. तर हा एक इफेक्ट कुठे देणार तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तुम्ही जे पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवणार त्याच्या क्रेडिट साइडला त्याच्या कुठे देणार मित्रांनो क्रेडिट साइडला आपण त्याचा एक इफेक्ट देऊन टाकणार. ओके राहील लक्षात. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही सुद्धा ऍडजस्टमेंट मित्रांनो सिंगल पार्टनरचं कॅपिटल अकाउंट विचारलं जातं का तेव्हाच येणारी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. चला तर मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा इफेक्ट बघूयात आपण आता. इंटरेस्ट ऑन कॅपिटल
इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मित्रांनो, पार्टनरला ज्या ज्या गोष्टी आपल्याला द्यायच्यात, पार्टनरची डेथ झाल्याच्या नंतर बिझनेस मधून त्याला कशा कशा हिस्सा मिळणार आहे ती प्रत्येक गोष्ट आपण इथे बघतोय. त्यानं जे बिझनेस मध्ये कॅपिटल टाकलं होतं, जो पैसा इन्व्हेस्ट केला होता, त्याच्यावर त्याला इंटरेस्ट भेटणार आहे. चला तर मग आता बघूयात आपण या इंटरेस्टचे पण इफेक्ट. ओके, जनरली इंटरेस्टची ऍडजस्टमेंट सुद्धा सिंगल पार्टनरचं, डिसीज पार्टनरचं कॅपिटल अकाउंट विचारलं जातं, त्याच टाइमला असते ही ऍडजस्टमेंट. याचा सुद्धा इफेक्ट तुम्हाला कुठे द्यायचा आहे मित्रांनो? पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला. पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या कुठे देणार मित्रांनो याचा इफेक्ट? आपण क्रेडिट साइडला याचा इफेक्ट देणार. ओके, चला त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. ड्रॉविंगच्या बाबतीत काय येतं मित्रांनो? तुम्हाला कधी कधी तर ड्रॉइंगची अमाऊंट डायरेक्टली एक लमसम अमाऊंट देऊन टाकतील की अप टू द डेट ऑफ डेथ, अप टू द डेट ऑफ डेथ, टिल द डेट ऑफ डेथ, की पार्टनरने एवढ्या एवढ्या रुपयाची बिझनेस मधून ड्रॉइंग केली, तर मग त्या अमाऊंटवर आपण इंटरेस्ट काढणार. कधी कधी काय म्हणतील मित्रांनो, पर मंथ ड्रॉइंग सांगतील तुम्हाला. समजा पर मंथ 1000 म्हणले, तर पार्टनरने 6 महिने काम केले ना, मग तुम्हाला काय करावं लागेल? 1000 × 6, 6000. आणि मग त्या 6000 वर तुम्हाला काय काढावं लागेल? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचा इफेक्ट कुठे जातो बघून घ्या मित्रांनो एकदा. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगचा इफेक्ट बघायचा आहे मित्रांनो आपल्याला. याचा सुद्धा इफेक्ट जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पण क्रेडिट साइडला नाही जाणार मित्रांनो. याचा इफेक्ट कुठे जाणार? डेबिट साइडला. याचा इफेक्ट जाईल त्याचं जे आपण कॅपिटल अकाउंट बनवणार आहोत त्या अकाउंटच्या कोणत्या साइडला जाईल? डेबिट साइडला याचा इफेक्ट दिला जाईल. राहील मित्रांनो लक्षात? एकदम सोप्या ऍडजस्टमेंट होत्या या 5. चला आता पुढची ऍडजस्टमेंट बघूयात आपण. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. पुढची ऍडजस्टमेंट कशाची आहे मित्रांनो? आपली रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. आता एखादा पार्टनर बिझनेस सोडून जात असेल, म्हणजे डेथ होत असेल त्याची, तर बिझनेसच्या असेट्स आणि लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशन केलं जातं, रिकन्स्ट्रक्ट केल्या जातात. इथे काय चान्स आहेत मित्रांनो? रिव्हॅल्युएशनच्या टाइमला आयदर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो किंवा तुम्हाला काय होऊ शकतो? बिझनेस मध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो. रिव्हॅल्युएशनच्या टाइमला असेटच्या व्हॅल्यू वाढल्या तर प्रॉफिट होईल किंवा कमी झाल्या तर लॉस होईल. सेम लायबिलिटीच्या बाबतीत सुद्धा वाईस वर्सा होऊ शकतं तुमचं या ठिकाणी. मग याला कसं करायचं? एकदम सोपं. आपण आता दोन्ही गोष्टी कव्हर करणार आहोत मित्रांनो या ठिकाणी. चला बघूयात ह्या दोन्ही गोष्टी. पहिले तर बघूयात आपण प्रॉफिट. पॉझिटिव्ह विचार करूयात थोडासा. प्रॉफिट. समजा रिव्हॅल्युएशन करताना तुमच्या बिझनेसला काय झाला मित्रांनो? प्रॉफिट झाला. रिव्हॅल्युएशन करताना जर आपल्या बिझनेस मध्ये काय झाला? प्रॉफिट झाला, तर याला द्यायचं आपल्याला पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. प्रॉफिट झाला तर कुठे द्यायचा मित्रांनो? पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला द्यायचा. आणि जेव्हा तुम्हाला एका पार्टनरचं कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलं जातं का मित्रांनो, तर वर्किंग नोट मध्ये काम करायचं. एक 4-5 लाईनचं रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट बनवून घ्यायचं. त्यामुळे प्रॉपरली प्रॉफिट किंवा लॉस जो होतोय तो तुमचा प्रॉपर कॅल्क्युलेट होईल. रफ मध्ये करायचं नाही कुठे. एक 4-5 लाईनचं एक अकाउंट बनवून घ्यायचं आणि मगच तिथे ते आयटम ट्रान्सफर करायचे, इन्क्रीज डिक्रीज जे झाले असतील ते. समजा इन केस प्रॉफिट नाही झाला, होऊ शकतं रिव्हॅल्युएशनच्या टाइमला लॉस सुद्धा होऊ शकतो. जर रिव्हॅल्युएशनच्या टाइमला काय झाला? लॉस झाला, तर तो कुठे ट्रान्सफर करायचा? नक्कीच पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला करणार हो? डेबिट साइडला. कुठे करणार मित्रांनो? डेबिट साइडला ट्रान्सफर करणार. म्हणजे प्रॉफिट झाला तर क्रेडिट साइडला आणि लॉस झाला तर डेबिट साइडला. आता ट्रान्सफर करताना रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं. जो काही डिफरन्स येईल त्यांच्या रेशो मध्ये डिवाइड करायचा. डिवाइड केल्याच्या नंतर फक्त डेथ होणाऱ्या पार्टनरचा जेवढा हिस्सा आलाय, त्याचा जेवढा शेअर आलाय, तेवढाच पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला किंवा क्रेडिटला जिथे ट्रान्सफर करायचं आपल्याला तिथे ट्रान्सफर करायचा. बाकी दोन्ही पार्टनरचा सोडून द्यायचा, त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. राहील लक्षात मित्रांनो? चला आपण जाऊयात पुढे. आता पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली रिझर्व किंवा अक्युम्युलेटेड प्रॉफिट. आता हे अक्युम्युलेटेड प्रॉफिट किंवा रिझर्व काय असतात मित्रांनो? आपण बिझनेस मध्ये काही अनसर्टेनिटी येऊ शकतात. फ्युचर मध्ये काही अनसर्टेनिटी येतात. सडनली काही इमर्जन्सी येऊ शकतात. त्यामुळे काही थोडासा प्रॉफिटचा शेअर बाजूला काढून ठेवलेला असतो. रिझर्व्ह आणि अक्युम्युलेटेड प्रॉफिट म्हणजे काय?
जो प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला नाही तसाच प्रॉफिट पडू नये आपल्या बिझनेस मध्ये. मग आता एखाद्या पार्टनरची डेथ होत असेल तर त्याचा सुद्धा हिस्सा आहे ना हो त्याच्यामध्ये, त्याला तो द्यावा लागेल. मग देताना कसा द्यायचा त्याला तो? सिंपल आहे. जर तुम्हाला क्वेश्चन विथ बॅलन्स शीट विचारला असेल, तर तुम्हाला काय करायचंय? जेवढे रेशो दिलाय रेशो करायचे आणि प्रत्येक पार्टनरला त्याचा हिस्सा देऊन टाकायचा. कुठे देणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि जर तुम्हाला फक्त सिंगल पार्टनरचंच कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलं, तरी सुद्धा तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. मग याचा इफेक्ट कुठे द्यायचा आहे? चला तर बघूयात याचा इफेक्ट कुठे द्यायचा आहे आपल्याला. याचा इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. कारण हा प्रॉफिट आहे मित्रांनो आणि प्रॉफिट नेहमी कोणतं बॅलन्स असतं? क्रेडिट बॅलन्स असतं. नॉमिनल अकाउंटचा रूल क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके. समजा सेम असू द्या मग तुमचा तो रिझर्व असू द्या किंवा अक्युम्युलेटेड प्रॉफिट असू द्या. बाय रिझर्व्ह अकाउंट किंवा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिणार तुम्ही आणि त्याला पीसीएच्या कुठे ट्रान्सफर करणार? कोणत्या साईडला ट्रान्सफर करणार मित्रांनो? क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घेणार आपण त्याला. ओके. चला मग आता पुढचं. असं नाही की मित्रांनो अक्युम्युलेटेड प्रॉफिटच असेल. एखाद्या वेळेस तुमच्या बिझनेस मध्ये अक्युम्युलेटेड लॉसेस सुद्धा असू शकतो. अक्युम्युलेटेड काय असू शकतो मित्रांनो? लॉस सुद्धा म्हणजे मागच्या वर्षीचा 1-2 वर्षाचा लॉस सुद्धा तुमच्या बिझनेस मध्ये असू शकतो. मग तो सुद्धा तुम्हाला डिव्हाईड करून द्यावा लागेल. म्हणजे एखादा पार्टनर देत होत असेल त्याला आपण प्रॉफिट देतोय, गुडविल देतोय, या वर्षीच्या प्रॉफिट मध्ये हिस्सा देतोय, असेटच्या रिव्हॅल्युएशन मध्ये त्याला शेअर देतोय, तर मग या लॉस मध्ये सुद्धा त्याला शेअर द्यावा लागेल आपल्याला. सेम जसा प्रॉफिट वाटला तसाच वाटायचा. फक्त याचा इफेक्ट देताना थोडीशी काळजी घ्यायची मित्रांनो. कारण हा प्रॉफिट आहे का? लॉस आहे. लॉसमुळे पार्टनरचं कॅपिटल वाढतं का कमी होतं? येस, कमी होतं. तर मग कोणत्या साइडला देणार आपण? पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साइडला? डेबिट साइडला. कोणत्या साइडला देणार मित्रांनो आपण याला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला देणार. ओके. त्यानंतर शेवटची ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो, ड्रॉविंग अप टू द डेट ऑफ डेथ. ज्या दिवशी पार्टनरची डेथ झाली त्या तारखेपर्यंत पार्टनरनं बिझनेस मधून किती पैसा घेऊन गेलाय, किती रुपये नेलेत, याला ड्रॉविंग म्हणतो आपण. आता हे ड्रॉविंग तुम्हाला एक लमसम अमाउंट मध्ये देतील. जर लमसम अमाउंट मध्ये नाही दिली तर पर मंथ मध्ये देतील. पर मंथ मध्ये दिली तरी काही सोपं काम आहे. पर मंथ किती आहे बघायचं, त्याने किती महिने काम केलं बघायचं, त्याला इंटू तेवढ्या महिन्याने केलं तर अमाऊंट येऊन जाईल. अमाऊंट आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. आणि त्याचा इफेक्ट कुठे देणार मित्रांनो आपण? ऑब्विसली ड्रॉविंग आहे म्हणजे कॅपिटल काय होईल त्याचं? कमी होईल. मग पीसीएच्या कुठे देणार मित्रांनो आपण त्याचा इफेक्ट? डेबिट साइडला. पीसीएच्या कुठे देणार? डेबिट साइडला देणार. बट जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला बॅलन्स शीट सुद्धा विचारलेली आहे. डेटच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलेली आहे मित्रांनो? बॅलन्स शीट जर विचारली असेल तर बॅलन्स शीटला जायचं आणि कॅश मधून तेवढी ड्रॉविंग डिडक्ट करायची. कॅश काय होईल तुमची? तेवढ्या रुपयाने मायनस होईल. मित्रांनो बघा, हा चॅप्टर सिंगल पार्टनरचं जेव्हा कॅपिटल अकाउंट बनवा म्हणतो तुम्हाला एक्झाम मध्ये, तेव्हा थोडासा टफ वाटायला लागतो तुम्हाला. आणि बघ याच्यापेक्षा जास्त ऍडजस्टमेंट काही येणार नाही तुम्हाला. आपण जे ऍडजस्टमेंट बघितले टोटल 9 ऍडजस्टमेंट बघितले आहेत मित्रांनो. या 9 ऍडजस्टमेंटच्या बाहेरची ऍडजस्टमेंट तुम्हाला येणार नाही, काळजी करू नका. आपण सिंगल पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटचे काही क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत पुढच्या येणाऱ्या लेक्चर्स मध्ये. पण ते क्वेश्चन बघण्याच्या अगोदर या 9 ऍडजस्टमेंट्स आणि त्याचे जे जाणारे इफेक्ट्स आहेत हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. त्यामुळे एकदा हा व्हिडिओ प्रॉपरली बघून घ्या. पूर्ण जे काही आपण 5 प्लस किती आहे तिकडे 4 म्हणजे टोटल 9 ऍडजस्टमेंट्स बघितले. या 9 ऍडजस्टमेंट तुमच्या नोटबुक मध्ये राईट डाऊन करा, एकदा रिवाइज करा. म्हणजे तुम्हाला जे पुढचे मी क्वेश्चन्स घेणार आहे ते इझिली समजायला लागतील. या लेक्चर मध्ये किंवा या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकल क्वेश्चन घेऊन. आणि तोही क्वेश्चन असा असेल आपला की सिंगल पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटवर आपण क्वेश्चन बनवणार आहोत. चला तर बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओ.